तिची एंगेजमेंट आहे. कधी आहे काय माहीत, पण तिच्या एंगेजमेंटच्या आधी मला एक दिवस तरी तिच्यासोबत घालवायचा आहे. काय करू मी? नंतर ती समीरची होईल आणि मग मी काहीच करू शकणार नाही. फक्त तिच्यासोबत राहायचंय, तिला हसताना पाहायचंय, एवढंच पुष्कळ असेल माझ्यासाठी. तिला बोलून टाक ना मग, जे काही वाटतंय. त्याचंच एक मन त्याला म्हणत होतं. आणि तिला समीर आवडत असेल तर ती आज किती खुश होती त्याच्यासोबत. आणि त्यांची ऑलरेडी एंगेजमेंट ठरली असताना मी आता असं मध्ये कसं जाऊन बोलायचं? कसं दिसेल ते? आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 57. अर्जुन सर, आर यू देअर? हॅलो. तिच्याही आवाजात कमालीची अस्वस्थता होती. जडावलेल्या आवाजावर कमालीचा कंट्रोल ठेवून कसं बसं तेवढंच उत्तर दिलं आणि क्षणभर डोळे मिटून तसाच शांत राहिला. काही वेळ तसाच शांततेत गेला. एवढ्यात बाबा तिच्या मागे आले होते किचनमध्ये. अक्षू, जेवण तयार होईल का आजच्या दिवसात? का मी काही मदत करू? बाबा बहुतेक किचनमध्ये येऊन विचारत होते. हो झालंय बाबा, तुम्ही बसा, मी घेते बाहेर. एक 5 मिनिट द्या. काय गो, फोनवर आहेस की काय तू? समीर आहे का? त्याला सांग एंगेजमेंटच्या हाराचं काम झालंय, मी करतोय ते अरेंज. अक्षयाचे बाबा एंगेजमेंट बद्दल बोलले तशी ती मिचमिचली. बाबा, अहो तो नाहीये, मी बोलते तुमच्याशी. एक 5 मिनिट द्या. का वाढून देऊ तुम्हाला? ती फोनवर हात ठेवून म्हणाली, पण त्याला ऐकू गेलंच. आणि त्यांची एंगेजमेंटची तयारी चालली आहे पाहून त्याला पुन्हा वस्तुस्थितीची जाणीव झाली. अगं होऊ दे तुझं, एकटं तरी काय जेवणार मी? पण समीर नाही तर कोण आहे मग फोनवर? सर येत हो आमचे बाबा, तुम्ही प्लीज थोडं थांबाल का? बरं, जातोय मी बाहेर, बाबा म्हणाले आणि ते बाहेर गेले. मी नंतर करू का कॉल? जर तू बिझी असशील तर, अर्जुन म्हणाला. नाही, बोला ना. तुम्हाला बोलायचं होतं ना, बोला. 5 मिनिट बोलते मी. आय डोंट नो हाऊ टू से. तू चिडली होतीस माझ्यावर काल आज, पण तू ज्या प्रकारे इग्नोर करत होतीस ना अक्षया, इट वॉज हार्ड. मग तुम्ही काही वेगळं वागला होता का सर? मला नसेल का वाईट वाटलं जेव्हा तुम्ही अचानक रूडली वागत होता, मला इग्नोरही करत होता? मी गोंधळलो होतो बस अक्षया, ते माझ्याकडून झालं. पण असं ठरवून वगैरे नव्हतं ते. बस तुझी मैत्री नाही हरवायची आहे. माझ्यासाठी तुझी मैत्री खूप अनमोल आहे अक्षया. मला हे सगळं हरवायचं नाहीये. काही लोक आपल्या आयुष्यात जपायला आवडतात मला, त्यापैकी तू एक आहेस. आय नो तू बिझी आहेस, पण बोललो नसतो तर. आणि थँक्स. एवढी बिझी असून ही 2 शब्द बोललीस तू. ठेवतो मी. 1 मिनिट सर, तुम्ही कुठे आहात आता? बाहेर आहात का? कारण हवेचा खूप आवाज येतोय. हो, थोडा एकांत हवा होता म्हणून शहराबाहेर आलोय. त्याच्या बोलण्यात सुद्धा निराशा झळकत होती. मी काय सांगते ते ऐकाल का? आता अंधार झाला असेल, तिथून घरी जायला निघा आणि काहीतरी खाऊन घ्या बरं कुठेतरी. नीट जा घरी आणि घरी पोहोचल्यावर मला पोहोचल्याचा मेसेज करा, ओके? त्यातूनही बाहेर पडणारे तिचे काळजीचे 2 शब्द त्याच्या मनाला भिडून गेले. त्याने क्षणभर समाधानाने डोळेच मिटले. ओके, ठेवते मी, बोलू नंतर, टेक केअर. म्हणजे तिने फोन कॉल ठेवून दिला. आता तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. सगळंच धुसर दिसत होतं. त्याच्या बोलण्यातून सरळ दिसत होतं तो एकटा आहे आणि खरं तर कोणाचा तरी आधार शोधतोय. खरंच तो आधार व्हायला तिला आवडलं असतं. पण ठरलेली ती एंगेजमेंट असं पटकन मोडून सगळं तोडून असं कसं करता येणार होतं? मुळात ते काय विचार करतात हे महत्त्वाचं होतं. आणि ते म्हणाले त्याला मैत्री तोडायची नाहीये. मैत्री. आणि जरी त्यांना काही वाटत असेल आणि जरी ते जे काही चाललंय
याला मैत्रीचं नाव देत असतील, स्पष्टपणे बोलू शकत नसतील आणि ते समजा बोलले जरी तरीही मी काय करू शकते यात? एकदा कोणाला दिलेला शब्द तोडायचा हे कसं करू शकते मी? बाबांनी कोणाला शब्द दिलाय? एक बाजूला एंगेजमेंटची तयारी सुरू आहे असं असताना कोणाचं मन कसं मोडू शकते मी? आणि तसं ठाम काही कारणही नाहीये. हो, समीरच्या वागण्याचा कधी कधी राग येतो, पण तो खरंच तितका वाईट नाहीये. येऊन लगेच सॉरी म्हणत असतो आणि तसं वागणंही टाळतो जे तिला आवडत नाही. मग असं असताना कसं करणार आहे मी? फोन ठेवून अक्षया तिथेच काही क्षण स्थिर उभी विचारात हरवली होती. सोबतच अर्जुनच्या आवाजातला एकटेपणा आणि त्याच्या शब्दातली हळवी जाणीव तिला आतून चटका लावून जात होती. अर्जुन सर स्वतःला व्यक्त करण्यापासून रोखत आहेत लगेच कळत होतं. बोलताना अनेक वाक्य अर्धवट सोडून विषय बदलत होते. नक्की काय चाललंय त्यांच्या मनात? कसं मन मोकळं करून टाकावं आणि दिल खुलास जगावं? का आहेत ते असे? अक्षू, अगं काय करते? सजून घेतेस ना जेवायला? बाबांचा आवाज आला. हो बाबा, आले. बाबांच्या आवाजाने भानावर आलेली तिने पटपट हात चालवायला घेतले. विचारातच तिनं जेवणाचं डायनिंगवर घेऊ लागली आणि बाबांना जेवायला वाढू लागली. पण तिच्या मनातले विचार थांबत नव्हते. अर्जुन ज्या पद्धतीने आपली मैत्री जपायची आहे असं म्हणाला होता त्याने तिला सुखावलंही होतं आणि अस्वस्थही केलं होतं. जेवतानाही ती गप्पच होती. बाबांनी तिला विचारायचा प्रयत्न केला पण तिनं काहीतरी कारण सांगून टाळून दिलं. जेवण वगैरे झाल्यावर तिनं सगळा पसारा आवरला आणि भांडी घासून तिच्या बेडरूममध्ये आली. आणि आता कुठे तिने अर्जुनच्या घरी पोहोचल्याचा मेसेज बघितला. मी जस्ट घरी पोहोचले हे वाचून तिला आता जरा हायसं वाटलं. तिनं लगेच त्याला विचारलं, जेवण झालं? तो बहुधा ऑनलाईन असावा. लगेच त्याचा रिप्लाय आला, हो, खाल्लंय थोडं बाहेर. ओके म्हणत तिनं थम्सची इमोजी पाठवली. तुझा राग गेला ना नक्की? त्याचा पुन्हा प्रश्न आला. हो, तिनं उत्तर पाठवलं ते असं अधुऱ्या स्माईलसह. मग त्याला ते पाहून पुन्हा चुकल्यासारखं वाटलं. मग हे स्माईल असं का? तुला नेहमी हसताना पाहायची सवय आहे मला अक्षया. तशीच हसत आणि खुश राहा. आय विल ट्राय. आज जरा थकले म्हणून मी आराम करते. तू ठीक आहेस ना? त्याचा पुन्हा रिप्लाय आला. हो, मी ठीक आहे सर. तुम्ही सुद्धा आराम करा. बोलू नंतर. बाय. ओके बाय. टेक केअर. अर्जुनने तिला विषण्ण मनाने मेसेज केला. अर्थात ती आता बोलत तर होती पण तिचं बोलणं नेहमीसारखं वाटत नव्हतं. तिला खोदून विचारणार तरी कसा होता तो? अखेर तिला थोडा वेळ द्यावा असा विचार करत तो बेडवर आडवा झाला. तिची एंगेजमेंट आहे. कधी आहे काय माहीत, पण तिच्या एंगेजमेंटच्या आधी मला एक दिवस तरी तिच्यासोबत घालवायचा आहे. काय करू? नंतर ती समीरची होईल आणि मग मी काहीच करू शकणार नाही. फक्त तिच्यासोबत राहायचंय, तिला हसताना पाहायचंय, एवढंच पुष्कळ असेल माझ्यासाठी. तिला बोलून टाक ना. मग जे काही वाटतंय त्याचंच एक मन त्याला म्हणत होतं. आणि तिला समीर आवडत असेल तर? ती आज किती खुश होती त्याच्यासोबत आणि त्यांची ऑलरेडी एंगेजमेंट ठरली आहे. असं असताना मी आता असं मध्ये जाऊन बोलायचं कसं दिसेल? आणि समजा तिला मी असं सांगितल्यावर माझा राग आला तर? नाही, ही खूप खराब आयडिया आहे. त्यापेक्षा मैत्रीण म्हणूनही ती सोबत असेलच ना. आय एम हॅपी विथ दॅट. पण एक दिवस तिच्यासोबत नक्की हवाय. काहीतरी विचार करायला हवा यावर. अक्षया ही इकडं बेडवर पडून होती. तिलाही सध्या एकटं राहावं वाटत होतं. कारण आपल्या आयुष्यात काय चाललंय हेच तिला कळत नव्हतं. कधीतरी असे स्टक झाल्याची फिलिंग येते माणसाला. धड त्या परिस्थितीतून बाहेर पडता येत नाही आणि तिथं त्या परिस्थितीत राहावंही वाटत नाही. पण करता मात्र काहीच येत नाही असं काहीसं. ते 2 दिवस असेच गेले. अक्षया किंचित शांत झालेली. ऑफिसमध्ये जाणं, तिथलं काम करणं हे सगळं सुरू होतंच. आणि अर्जुनसोबतचं बोलणंही थोडंसं औपचारिक झालेलं. दोघंही बोलत होते पण ते बोलणं नेहमीसारखं खुलून नव्हतं. त्या दोघांची एंगेजमेंट ही तर 2 दिवसावर आली होती.
त्यामुळेही ती थोडी शांत झालेली. आज ऑफिसमध्ये अर्जुनसुद्धा शांत होता. त्याला अक्षयासोबत वेळ घालवायचा होता, पण तसं डायरेक्ट तिला विचारायला या 2 दिवसात काही जमलं नव्हतं. जर कामाच्या निमित्ताने हे साध्य झालं तर हा एकच ऑप्शन होता, पण ती सोशल मीडिया असिस्टंट होती, त्यामुळे तो तेच कसं जमवता येईल हा विचार करत होता. अक्षयालाही अर्जुनला एंगेजमेंटसाठी इन्व्हिटेशन द्यायचं होतं. रादर समीरलाही तर अर्जुनला एंगेजमेंटसाठी इन्व्हाइट करायचं होतं, आणि समीर अक्षया सोबतच जाऊन हे इन्व्हिटेशन त्याला द्यायचं ठरवत होता. तो डायरेक्ट अक्षयाकडे आला, जी तिच्या कामात आज बिझी होती. अक्षू, बिझी आहेस? हो, ॲड बनवते. का रे? तू एंगेजमेंटचं सरांना इन्व्हिटेशन दिलंस का? आय मीन देणार आहेस ना? हो, द्यावं तर लागेल. नाही दिलं तर ते कसं दिसेल? काय विचार करतील ते? हो तेच तर मी काय म्हणत होतो, आपण दोघंच जाऊन देऊया ना इन्व्हिटेशन. काय म्हणतेस? ओके, चालेल. मग जाऊया आत्ता? हो चल. ती मान हलवत म्हणाली आणि मोठा श्वास घेऊन स्मित करत उठली. दोघंही लगेचच अर्जुनच्या केबिनमध्ये आले. सर, मे आय कम इन? डोरमधून आवाज आला तसं अर्जुनचं लक्ष केबिनच्या दरवाजाकडे गेलं. चक्क अक्षया आणि समीर दोघंही सोबत आले होते हे पाहून त्याला वेगळाच संशय मनात आला. त्याने चेहऱ्यावर येणारे आश्चर्याचे भाव लपवत त्याने त्यांना आत येण्याची परवानगी दिली. ओ, आज तुम्ही दोघं सोबत? काही विशेष? स्मित करत त्याने प्रश्न केला. सर, ॲक्च्युली 2 दिवसांनी आमची एंगेजमेंट आहे, त्यासाठीच आम्ही दोघं तुम्हाला इन्व्हाइट करायला आलेलो. समीरचं बोलणं अर्जुनच्या हृदयावर वार करणारं असंच होतं. तो कसाबसा चेहऱ्यावर स्मित आणत म्हणाला, अरे वा, 2 दिवसांनी आहे तर. कॉंग्रॅच्युलेशन समीर, कॉंग्रॅच्युलेशन अक्षया. दोघांच्या हातात हात देत तो म्हणाला. थँक्यू सर, दोघंही म्हणाले. पण सर, तुम्ही याल हा? हे इन्व्हिटेशन कार्ड, म्हणत त्याने ते अर्जुनच्या हातात ठेवलं. अर्जुनने आलटून पालटून पाहत तिचं नाव त्याच्यासोबत पाहून मनात उठलेली सल तशीच दाबून धरली. तो पुढं म्हणाला, वा, छान बनवलं डिझाईन. बट समीर, अक्षया, मी नक्की आलो असतो, पण नेमकी एक महत्त्वाची मीटिंग आहे त्या दिवशी, सो डोंट माइंड, आय कुडंट कम. सॉरी, यू एन्जॉय. ओके? ओके सर, पण जमलं तर नक्की प्रयत्न करा. अक्षू, तू बोल ना, तू का शांत आहेस? हो सर, नक्की या. ती कशीबशी स्मित करत म्हणाली. या, विल सी. ओके सर, जाऊ आपण. तुझी ॲड बनवायची आहे ना? समीर तिला म्हणत होता आणि दोघंही निघाले. एवढ्यात अर्जुनने अक्षयाला हाक मारली. अक्षया, 1 मिनिट. समीर, मला थोडं तिच्याकडे काम आहे. ओके, मी जातोय हा अक्षू, तिला म्हणत समीर निघून गेला. हो सर, काही काम आहे का? काम नाही, एक विचारू? हां बोला ना सर. मी पाहतोय गेले 2 दिवस झालं तू खूप शांत झाली आहेस. काय झालं आहे? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे सर. ते थोडं नर्वस फील होत आहे. एंगेजमेंट आहे ना, त्यामुळे असेल. ती हसत म्हणाली. ओके, काही वाटलं तर बोलशील? हो नक्कीच. बाकी काही नाही आहे ना सर? तुम्हाला आणखी काही बोलायचं आहे का? अक्षयाने विचारलं. जणू तिला वाटत होतं त्याला आणखी काहीतरी बोलायचं आहे. काही नाही, बाकी काही नाही, तो म्हणाला. मी माझ्या ॲड्स कंप्लीट करेन हा सर, डोंट वरी, कारण त्या दिवशी सुट्टी घ्यावी लागेल. हो, मला खात्री आहे अक्षया, आय ट्रस्ट यू. एक गोष्ट विचारू का सर? अक्षया म्हणाली. हो, विचार. सर, असं मला वाटतं तुम्ही स्वतःला व्यक्त करणं टाळताय. कधी कधी गरजेचं असतं व्यक्त होणं. आउटलेट इज ऑलवेज नेसेसरी. तुमची मनस्थिती दुसऱ्यांसमोर व्यक्त केली तर तुम्हालाच हलकं वाटेल. अर्जुन काही क्षण स्तब्ध झाला. अक्षयाच्या थेट बोलण्याने त्याला गोंधळात टाकलेलं. काय म्हणायचं आहे तुला नक्की? त्याने खोल श्वास घेत उत्तर दिलं. गोष्टी मनात धरून नका ठेवू, बोलून व्यक्त व्हा, नाहीतर आपल्यालाच त्रास होतो. कदाचित तू बरोबर आहेस, पण मी खूप गोष्टी गमावल्यात अक्षया.
कधी कधी वाटतं समोरच्या व्यक्तीला कदाचित सांगूनही कळेल की नाही माहीत नाही, आणि नाहीच कळलं तर काय, समोरच्याने समजूनच नाही घेतलं तर, कारण समजून घेणारे लोक फार कमी असतात. त्यापेक्षा न सांगणं कधीही चांगलं आहे, नाही का? सर, कधी कधी स्वतःला मोकळं करणं गरजेचं असतं, आणि तुमची काळजी असणाऱ्या लोकांना तुम्ही नक्कीच सांगू शकता. ते निश्चितच तुम्हाला समजून घेतील. राईट, ट्राय करेन, तो स्मित करत म्हणाला. ओके, मी जाते माझ्या जागेवर, ॲड बनवायची आहे, म्हणत ती निघून गेली. ती निघून जाताच त्याने मात्र अस्वस्थतेतच स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि समोर टेबलवर पडलेल्या त्यांच्या एंगेजमेंट कार्डकडे त्याचं पुन्हा लक्ष गेलं. ते कार्ड पाहून आत खूप खोल कळ उठली. ओह, तर 2 दिवसांनी एंगेजमेंट आहे. तर काय सांगू तिला की तू एंगेजमेंट करू नकोस, नको करूस लग्न समीरसोबत, मग थांबशील तू अक्षया? कसं सांगू? सगळ्याच गोष्टी व्यक्त करण्यासारख्या नसतात अक्षया, काही उपयोग नसतो. ओ, म्हणजे माझ्याकडे फार वेळ नाही आहे, मला उद्या किंवा परवा तिचा वेळ मिळवावा लागेल. ॲनी हाव, काय करू आता? आजचं पार्ट इथंच संपलेलं आहे. दोघांचंही मन आता एकमेकांकडे ओढ घेत आहे. कधी सांगतील ते दोघं एकमेकांना? बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.